आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम अशी ताकातली कढी बघणार आहोत। आता त्यासाठी इथं मी ना हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। आता आपल्याला हिरवस ना शेंगदाणे घ्यायचे आहेत, कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत। इथं 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता तेल आपण गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत हे वाटण आपण मिक्सरला छान असं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे। ही तुम्ही आता मस्त ह्याची चांगली पेस्ट केलेली आहे, बघू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे ना एक दही घेतलं आहे आपण। आता त्या दह्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला हे वाटण ना त्यात टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामुळं ना आपली कढी फुटत पण नाही आणि खायला पण खूप छान लागते। आता आपल्याला तडका द्यायचा नाही। आता काय करायचं आहे, हे दही घेतलं एकदम म्हशीचं घेतलं आहे मी दही इथं पावशर। त्यात आता हे वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि 2 चमचे आपल्याला बेसन पीठ त्यात टाकून घ्यायचं आहे। हे छान आता एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि छान ह्याला आता फेटू घ्यायचं आहे आपल्याला। चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलं आहे। थोडं थोडं करत चांगलं फेटायचं आहे। आता आपल्याला हे ह्यातलं एकदम अशा गुठळ्या ह्या मोडून घ्यायचं आहे आणि एकदम असं हलकं फुलकं आपलं असं हे ना मिश्रण बनवायचं आहे। आता बघू शकता मस्त सगळ्या अशा गुठळ्या वगैरे सगळ्या फेटून झालेल्या आहेत। तर छान असं हे झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवू आणि आता फोडणीची तयारी करायला घेऊ। इथं मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपल्याला काय टाकायचं, जिरं मोहरी टाकायची आहे। छान तडतडली की त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। नंतर आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला किंचित। ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुमची कढी अशी फाटणार नाही, कधी कुणाची फुटती वगैरे अशी काहीच होत नाही। आणि थोडं असं उतू जायला ना फेसा वरती आला की आपण गॅस ना बंद करायचा आहे। कढीला ना उकळी आणून द्यायची नाही, कारण का कढी मग चवदार लागत नाही। त्यामुळं उकळी आणून द्यायची नाही, फक्त आपलं वर फेसा आला असं फेसाळत आली की मग गॅस बंद करायचा आहे। तर तिथे छान आपली मस्त अशी कढी झालेली आहे तयार, बघू शकता। छान आता फेस आले तर बघू शकता। आता आपण ना थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आहे मी आता आणि आपण गॅस लगेच आपल्याला बंद करून ठेवायचा आहे। मस्त तुम्ही भाताबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता। कशी वाटली कढी नक्की कमेंट करून सांगा। आवडत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू अशी छानशी एक रेसिपी घेऊन पुढल्या व्हिडिओमध्ये। एकदम अशी दाटसर झालेली आहे, बघू शकता।